नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. तर आज मी मस्त छोले भटुरेचा बैत केलेला आणि पसारा तुम्ही बघू शकतात किती सगळा झालेला आहे. जेव्हा काही आपण स्पेशल करणार असतो तर पसारा तर निघतोच, कारण की कसं त्या गोष्टी बनवण्यासाठी भांडे पण जास्त लागत असतात. तर स्वयंपाक सगळा झाला, जेवणही झालेलं होतं आणि सकाळचे मला वाटतं 10:30 पावणे 11 होण्यात आलेले होते. तर म्हटलं आता जेवण वगैरे झालं आहे तर सगळं किचन आवरून घ्यावं, कारण जर तसंच पडू दिलं ना मग नंतर कंटाळा पण येतो आणि तसंच ते किचन पडलेलं राहिलं ना पसाऱ्यासहित नकोसं वाटतं आणि प्रसन्न पण वाटत नाही आपल्याला. त्याच्यामुळे लागोहात मी म्हटलं जेवणानंतर आवरून घेऊ. तर रोज काय होतं की स्वयंपाक झाला की मी लगेच किचन आवरून घेते, पण आज कसं ते भटुरे जे असतात ते गरम गरमच खायला चांगले लागतात, म्हणून म्हटलं आधी जेवण करावं आणि नंतर किचन क्लिनिंग वगैरे करावी. पूजा वगैरे मी आधी उरकून घेतलेली होती. जेव्हा केव्हा असा बेत असतो ना की आता स्पेशल काहीतरी बनवायचं आहे जे गरम गरमच खायला छान लागतात, तेव्हा मी आधी पूजा उरकून घेतलेली असते. म्हणजे कसं स्वयंपाक झालं की जेवणाला बसता येतं, पण रोज तसं काही होत नाही, कधीतरी असं होत असतं. तर म्हणून आज अचानक असं ठरवलेलं होतं, त्यामुळे सकाळीच यांचा नाश्ता वगैरे बनवता बनवता मी भाजीची तयारी केलेली. पीठही भिजून ठेवलेलं होतं छोल्यांचं. मी गव्हाच्या पिठाचे भटुरे बनवते. तर त्याचं पीठ साधारणतः 2.5 ते 3 तास व्यवस्थित भिजू द्यावं लागतं, म्हणजे ते छान मुरतं आणि त्यामुळे आपले जे भटुरे आहेत ते एकदम छान असे टम्म फुलतात. म्हणून मग सकाळीच सगळी तयारी केलेली आणि लागोहात मग एकीकडे छोले लावलेत आणि दुसरीकडे छोल्यांची भाजी लावली आणि दुसरीकडे मी भटुरे तळायला घेतले होते. मग मी आणि निधीने जेवण घेतलं आणि बाकीचं जे पीठ होतं ते मी राहू दिलं, म्हणजे दुपारी हे जेवणाला आलेत की तेव्हा त्यांना गरम गरम भटुरे तळून दिले जातील आणि ते बाजूला ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग जो सगळा कोरडा कचरा होता, जसं कांद्याचे टरफले वगैरे, दुधाची पिशवी, काही तेलाचं पाऊच फोडलेलं होतं त्याची पिशवी, तर हे सगळं मी एका कोरड्या कॅरी बॅगमध्ये भरलं. मी डस्टबिन नाही वापरत किचनमध्ये, छोटी डस्टबिन. मी ह्या ज्या पॉलिथिन असतात प्लास्टिकच्या कॅरी बॅग त्याच वापरते, विकतच्या नाही आणत. आपण रोज काही ना काही बाजारात आणतो तेव्हा एखादी तरी कॅरी बॅग आपल्या घरात येते, मग ती तशीच न फेकून देता त्याचा असा उपयोग आपण केला तर चांगलंच ना, म्हणजे पैसेही वाचतात आणि आपलं बेस्ट आउट ऑफ वेस्ट असाही प्रकार होऊन जातो. आणि किचन ओट्याच्या खाली मी ते सगळं झाकून ठेवलेलं आहे. आज मला माझा मसाल्याचा जो डबा होता तो सुद्धा क्लीन करून घ्यायचा होता, कारण भरपूर दिवस झाले त्याला घासायचं होतं आणि तो काचेचा आहे. तर काय होतं, फोडणी वगैरे दिली ना की त्या काचेवर लगेच त्याचे असे चिकटपणा येतो आणि रोज त्याला खराब हात तर लागतंच. कितीही नाही म्हटलं, कितीही आपण काळजी घेतली तरी ओला हात डब्याला लागतो, त्यामुळे तो चिकट होत जातो. त्यामुळे महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं एक दोनदा तरी आपण हा जो मसाल्याचा डबा आहे तो व्यवस्थित असा स्वच्छ करावा, म्हणजे जेणेकरून तो छान दिसेल. कारण तो ग्लासवाला आहे, तुमच्याकडे साधा असेल ना तरी तुम्ही त्याला क्लीन केलंच पाहिजे. आता सगळे जे छोटे छोटे डबे आहेत ना, डब्यांमधला जो मसाला होता तो एका याच्यात काढून घेतला. आधीच एवढे सगळे भांडे होते आणि त्यात मी अजून हे भांडे वाढवून घेतले, पण म्हटलं नको, कधीतरी मुहूर्त लावावंच लागेल. आणि मसाल्यांच्या डब्यामध्ये मी काय काय भरते हे सुद्धा मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. 1-2 दिवसात तोही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर आता सगळं व्यवस्थित मी जे भांडे आहेत वेगळे करून घेतले, भाजी वगैरे काढून घेतली. फक्त कढईमध्ये तेल राहू दिलेलं आहे, त्याला थोडं थंड होऊ देते, झाकून ठेवलं म्हणजे पाणी नको उडायला त्यात, म्हणून. मग ते थंड झालं की दुसऱ्या एका पॅनमध्ये काढून येईल, कारण आता तेवढं तेल नाही आहे म्हणून जास्तीचं. आणि ह्या भांड्यांचंही जे खराब पाणी आहे ते मी काढून घेते आहे. डायरेक्ट जर घासायला घेतलं तर आपली घासणी जी आहे ती खराब होते. मी आधीच्या पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की भांड्यांचं नेहमी पाणी काढून घ्यायचं, खराब पाणी, त्यानंतरच भांडे घासायला घ्यायचे, घासणी लावायची भांड्यांना, म्हणजे जेणेकरून आपली घासणी जी असते भांड्यांची ती लवकर खराब नाही होणार आणि गंजणार पण नाही. आता हल्ली लोखंडाच्या वगैरे घासण्या यायला लागल्या आहेत, त्याच्यामुळे त्या गंजतात लवकर. मग जर आपण एवढी काळजी घेतली तर त्या घासण्याही लवकर खराब होत नाही. आरामात एक घासणी आपल्याला 2 ते 3 महिने जाऊ शकते. तर भांडे तुम्ही बघू शकतात, आधी काहीच दिसत नव्हते, सगळे बेसिनमध्ये टाकून दिले होते, कारण किचन ओटा छोटा असल्यामुळे मग बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा वेळ लागतो.
जागा लागते आवरायला. मग म्हटलं की सगळे जे भांडे आहेत ते आपण बेसिनमध्ये टाकून देऊ आणि एक 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 आवरून घेऊ. आज मी साबणाच्या ऐवजी लिक्विड वापरणार आहे. दोघं ठेवलेले असतात मी. जेव्हा जास्त भांडे असलेत ना तेव्हा मी लिक्विडचा वापर करते. कारण काय, एकतर भांडे खूप असतात आणि त्यात पटापट पटापट पण घासायचे असतात. एक तर भीती वाटायला लागते, एवढा सगळा गरा बघितला ना. सवय नसते, रोजचे आपले भांडे कमी निघतात आणि कधीतरी असं स्पेशल मेनू असलं की हे खूप सारे भांडे निघतात. मग तेव्हा हे लिक्विड खूप कामात येतं. आणि लिक्विडचा एक फायदा असा की त्याचे थर नाही राहत भांड्यावर. तुम्ही ऑब्झर्व करा, जर तुम्ही साबणाने भांडे घासले त्याला खूप जास्त जोर लावून धुवायला लागतं आणि घासायला पण लागतं. पण जर तुम्ही लिक्विडने भांडे घासलेत ना तर ते जास्त जोर लावून धुवायला नाही लागत आणि लवकर घासून धुवून पण होतात आणि स्वच्छ होतात. फरक फक्त एक आहे की खूप जास्त चिकट भांडे असेल ना, आता जसं तेलकट कढई असेल त्याच्यात खूप जास्त तळण झालं आहे तर खालच्या बाजूला पण तेलाचे डाग लागलेले असतात. मग ते डाग काढण्यासाठी आपल्याला साबणाचा वापर करावाच लागतो. म्हणून मी साबण आणि लिक्विड नेहमी दोघं ठेवत असते. आज मी विनेगर वगैरे नाही टाकलं लिक्विडमध्ये, कारण की थोडे तेलकट होते भांडे. म्हटलं की ठीक आहे, आपण फक्त लिक्विडने घासून घेऊ. थोडे भांडे घासले आणि तेवढ्यात स्टँड भरून गेलं, कारण आज भांडे जास्त होते. मग मी पुन्हा हात धुतला आणि म्हटलं आता जे भांडे सुकलेत ना किंवा जे मोठे मोठे आहेत त्यातले थोडे भांडे आपण रॅकमध्ये लावून देऊ, म्हणजे बाकीचे जे भांडे आहेत त्याच्यासाठी जागा उरेल आणि मग किचन ओट्यावर पसारा नाही दिसणार. नाहीतर काय होतं, पूर्ण किचन ओटा भरून जातं. एकतर तो छोटा आहे त्यामुळे मला जास्त पसारा नको असतो. पुन्हा जितके भांडे आहेत ते भांडे ठेवण्यासाठी मी जागा करून घेतलेली. आणि कढई पण आता तेल बऱ्यापैकी थंड झालेलं होतं तर मी त्याला एका दुसऱ्या छोट्या बाउलमध्ये काढून घेतलं. कारण की म्हटलं नको, ते आई दुपारी 2-3 वाजता येतात तेव्हा हवं तर आपण पुन्हा कढईमध्ये टाकून करून घेऊ. उगाच ते किचनवर गर्दी दिसते गॅसवर वगैरे. तर सगळेच भांडे मी जे जे एक्स्ट्राचे दिसत होते मला ते मी घेतले आणि धुवून घेतले. भांडे वगैरे घासून झाल्यानंतर सकाळीच मी माठ भरून ठेवते. आता सध्या एवढं नाही गरम होते अजून की खूप जास्त थंड पाणी प्यावंसं वाटतं, पण थंड पाणी लागतं. मग मी रात्री नाही भरत पाणी. रात्री भरलं तर खूप जास्त गार झालेलं असतं पाणी, घशाला त्रास होतो. म्हणून सकाळी सगळं किचन वगैरे आवरून झालं ना की मग मी माठही धुवून घेते आणि तो भरते. आता हे जे पाणी मी काढलं आहे तांब्यात तर ते जेवण झालं आहे आणि मी जेवणाच्या 45 मिनिटांनंतर पाणी पित असते किंवा अर्ध्या तासानंतर तरी मी पाणी पिते. रोजचा हा नियम आहे. म्हणून मग मी माझ्यासाठी थोडं पाणी काढून ठेवलं पेल्याभर, म्हणजे माठातलं पाणी थंड व्हायला वेळ लागेल ना, तोपर्यंत 3-4 ग्लास पाणी होऊन जातं तासाभराने. म्हणून मग मी हे पाणी बाजूला काढून ठेवलेलं आणि माठही धुवून घेतला. तर हा थोडासा गळतो आहे, कदाचित नवीन आहे त्याच्यामुळे हा माठ गळतो आणि त्याला खूप सांभाळून धुवायला लागतं. मी बाथरूम वगैरेमध्ये नाही धुत माठ, बेसिनमध्येच धुवून घेते. आरामात बसतो तो, फक्त काळजीपूर्वक धुवायला लागतं एवढंच. कारण काय होतं, तो मातीचा माठ आहे आणि धक्का लागला आधीच तो थोडा थोडा लीक होतो आहे, तर जास्तच फुटला तर मग नुकसानच व्हायचं. तडा वगैरे पडला त्याला तर. म्हणून त्याला मी हलक्या हाताने धुते. आणि तसंच त्याच्या खालची जी जागा आहे ती पण मी पुसून घेते, कारण तिथे पाणी पडलेलं असतं, पाण्याचे डाग असतात. मग ते जर रोज व्यवस्थित धुवून पुसून नाही घेतले तर ते डाग ना असे घट्ट होत जातात टाईल्सवर, किचन ओटाची जी काळी टाईल्स आहे त्याच्यावर. आणि मग त्याच्यामुळे तो थरचा थर दिसतो. त्याच्यामुळे रोजच त्याच्या खाली जे असतं ते मी पुसून घेते. एकीकडे माठ भरायला लावून दिला आणि भांडे बाजूला ठेवले. त्याच्यानंतर गॅस पुसून घेते आहे. तर हा गॅस पुसायचा स्प्रे खरंच खूप कमालीचा आहे. आत्ता मी तोच टाकला आणि थोडं तेल पडलेलं होतं भटुरे तळता तर मी चेक केलं की निघतंय का त्याच्याने. तर खरंच एकदम छान निघालं. मला वाटलं साबण लावायला लागतो की काय, पण अजिबात गरज नाही पडली. इझिली क्लीन झालं, कारण त्याच्यात व्हिनेगर आणि लिक्विडचं प्रमाण मस्त आहे. म्हणजे व्यवस्थित आहे, मस्त नाही, व्यवस्थित असल्यामुळे अगदी आरामात ते क्लीन झालेलं आहे. आणि गॅस एकदम छान चकचक करतो शेगडी. तर हा स्प्रे जर तुम्ही अजूनही बनवलेला नसेल तर नक्की बनवून बघा. कालचाच आपला जो मोपचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सुद्धा मी हा स्प्रे बनवून दाखवलेला आहे आणि त्याच्या आधीचे 1-2 व्हिडिओमध्ये सुद्धा मी या स्प्रेबद्दल सांगितलेलं आहे. तर नक्की तुम्ही हा स्प्रे बनवून बघा, खूप फायदेशीर ठरतो. आणि किचन ओटासुद्धा मी व्यवस्थित पुसून घेते आहे. किचन ओटावरही मी स्प्रे मारून घेतलेला होता, कारण तेलाचे शिंतोडे उडालेले असतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आता बघा सगळं किचन वगैरे मस्त क्लीन करून झालेलं आहे या ठिकाणी.
आत्ता थोडासा मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळाला. साधारणतः 1 तास आज मला लागलेला आहे. नाहीतर 45 मिनिटामध्ये खरंच माझं आवरून होतं. त्याच्या आधीच होतं, पण आज भांड्यांचा गरा इतका होता, त्यात मी एक्स्ट्रा काम काढलेलं होतं आणि आरामात मग 45 मिनटं, त्याच्यापेक्षा जास्तही झाले असेल. मी घड्याळ पाहिलीच नव्हती कारण. आणि मग म्हटलं आता खूप तहान लागलेली, म्हणून मग मी ते थंड पाणी आहे ते पिलं आणि मग त्याच्यानंतर मला असं छान वाटायला लागलं. गारगार पाणी पोटात गेल्यावर एकदम छान वाटतं, कारण आवरत ना जीव थकतो आणि गरमही व्हायला लागलेलं आहे आता. तर आता मी जवळून दाखवते की बघा किती छान दिसतंय किचन ओटा. आधी बेसिन पूर्ण भरलेलं होतं, बेसिनही छान एकदम मस्त दिसतं आहे. भांडे इकडे ठेवले, सुकल्यानंतर रॅकमध्ये लावून देईल. आणि गॅस बघा, मला मागे एकदा कोणीतरी कमेंट केलेली होती की तुमचा गॅस कुठल्या कंपनीचा आहे, तर पिजॉन कंपनीचा आहे आणि 7 वर्ष झाले पुण्यातनं घेतलेला आहे हा गॅस. मी नाही घेतला, आमच्या लग्नाचं गिफ्ट माझ्या ताईने दिलेलं आहे. गॅस, मिक्सर आणि एक फॅन दिलेला होता लग्नामध्ये गिफ्ट ताईने. तर तो गॅस एकदम छान अजूनही मस्त टिकतो आहे. खाली मसाले वगैरे काढून ठेवले, ते झाकते आता आणि मग तो संध्याकाळी वगैरे भरेल. तर तेही तुमच्याबरोबर शेअर करेल मी की काय काय असतं मसाल्याच्या डब्यामध्ये, कोणकोणते प्रकारचे मसाल्याचे डबे 2 मी बनवते. तर ते मला नक्की शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर. तर बस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच संपवते आहे. आणि काम आवरून झाल्यानंतर छान प्रसन्न वाटतं, थकवा जरी आलेला असतो तरी. तर काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. बाय.